पेट्रोल डिझेलचा वापर जर कमी केला तर नेमकं काय होईल आपण व्यवस्थित पाहूया, मुद्देसूद पाहूया। पेट्रोल डिझेलचा वापर कमी केला तर कच्चं तेल जे आहे त्याच्या किमती भारतामध्ये दररोज 13.7 कोटी लिटर पेट्रोल 29.4 कोटी लिटर डिझेलचा वापर होतो। भारतीय लोक इतकं इंधन वापरतात। मात्र जर आपण कमी केलं तर 1% इंधन वाचवलं तर दरवर्षी 14,891 कोटींची बचत होऊ शकेल। भारत इंधनासाठी आयातीवर पूर्णपणे अवलंबून आहे। जवळपास 80% आयात भारत इंधन करतं आणि त्यासाठी आपण परकीय चलन वाचवण्यासाठी ही बचत केली पाहिजे। वापर कमी केला तर भारताचं परकीय चलन वाचेल असंही मोदींनी सांगितलं आणि त्यानुसार त्यांनी इंधन कमी वापरण्याचं आवाहन केलंय। युद्धामुळे इंधनाचे दर गगनाला भिडलेले आहेत आणि म्हणूनच आता इंधनाचा वापर कमी करा आणि हे दर दीर्घकाळापर्यंत ह्याचा परिणाम होऊ शकतो। कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $70 वरून आता $126 पर्यंत गेलेल्या आहेत। तेव्हा ही महागाई खरं तर आता युद्ध बंद झालं तरी वाढतच राहणार आहे। तेल कंपन्यांना दरमहा अंदाजे 30,000 कोटींचा तोटा झालेला आहे आणि ती तूट भरून काढण्यासाठी आता सध्या इंधन वाचवणं गरजेचं आहे। इंधनाचा वापर कमी केला तर नागरिकांवरचा आर्थिक बोजा सुद्धा कमी होईल असंही त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून तुम्ही इंधन कमी वापरा हे त्यांनी पुन्हा दठासून सांगितलंय। देशांतर्गत उत्पादनांना आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळेल कारण इलेक्ट्रिसिटीसाठी आपण पूर्णपणे परकीय चलनावर अवलंबून नाही तर कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि प्रदूषण सुद्धा घटेल। ही नक्कीच या दोन्ही चांगल्या बाबी आहेत आणि म्हणूनच इंधन कमी वापरा असं आवाहन त्यांनी केलंय। तर आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम देशात सुद्धा सर्वसामान्य नागरिकांवर होतोय। पेट्रोल, डिझेल आणि गॅस पुरवठ्यावर होतोय। नरेंद्र मोदींनी गरजेपुरतच पेट्रोल डिझेल वापरावं असं आवाहन त्यांनी केलं, नागरिकांना केलं। यावर नागरिकांनी सुद्धा देशहितासाठी आपण आवश्यक तेवढंच पेट्रोल डिझेल वापरावं असं त्यांनी म्हटलंय, असं स्वीकारलंय। तर काही नागरिक मंत्र्यांच्या नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या गाड्या कमी कराव्या अशा देखील सूचना त्यांनी केलेल्या आहेत। पेट्रोल पंपावर आढावा घेतलाय प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। आखाती देशात सध्या युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅस असेल हे मोठ्या प्रमाणात भारताला देखील त्याच्या झळा ज्या त्या पोचत आहे। त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरज नसताना पेट्रोल, डिझेल किंवा गॅस जो आहे तो वापरू नये। गॅस वापरताना किंवा पेट्रोल वापरताना हा जेवढं शक्य असेल, जेवढी गरज असेल तेवढंच वापरावं असं आवाहन केलेलं आहे। मी सध्या पेट्रोल पंपवर आलेला सर्वसामान्य नागरिक जे आहे ते पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला आलेले आहे। आपण त्या सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या त्या भावना जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत दादा आलेले। दादा, मला सांगा, तुम्ही पेट्रोल भरायला आले, पंतप्रधान मोदी साहेबांनी आवाहन केलेलं आहे की जेवढं गरज आहे तेवढंच पेट्रोल भरावं। तुम्ही कसं पाहता या आव्हानाकडे? नाही, अतिशय उत्कृष्ट त्यांनी जे सांगितले ते खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय। माननीय प्रधानसाहेब मोदी सारखं नेतृत्व जे आपल्या आज देशाला मिळालेलं आहे आणि या नेतृत्वाने असंख्य अडचणीवर मात करत जगात आपल्या भारताचा डंका वाजवला आहे। महत्त्वाचा विषय गॅस असू द्या, पेट्रोल असू द्या, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर स्वाभाविक आहे परिस्थिती एवढी खराब असल्या कारणाने कुठेतरी आपण त्याचा म्हणजे वापर जो आहे तो कमीत कमी केलेला बरा। गरज असेल म्हणजे सामान्य माणसाला काय गरजच असते ना पेट्रोलची, तो काय पेट्रोल का साठा थोडी करून ठेवणार आहे घरी। आणि पंतप्रधानांना हे पण समजायला पाहिजे थोडं की त्यांचा थोडा त्यांनी खर्च त्यांनी टाळावा। जे ते 15-15, 20-20 गाड्यांचा ताफा घेऊन चालते, कशाला ताफा हवा एवढा? 1-2 गाड्यांचा ताफा घेऊन जा ना। मंत्र्यांच्या ताफ्यात ज्या गाड्या फिरतात त्या गाड्या देखील कमी व्हायला पाहिजे। नक्कीच कमी व्हायला पाहिजे। त्यांच्यावरूनच लोक प्रेरणा घेईन की नाही देशात खरंच परिस्थिती खराब आहे म्हणून। निश्चितच हे सर्वसामान्य नागरिक होते। सर्वसामान्य नागरिक सांगतात की मोदीजी यांनी जे आवाहन केलेलं आहे देशाचे पंतप्रधान, त्या आव्हानाला काही लोकांनी प्रतिसाद जो आहे तो सकारात्मक रीतीने घेतलेला। पुढे सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती। तर आता कॉन्वॉय मधल्या गाड्या सुद्धा इलेक्ट्रिक व्हाव्या अशी मागणी नागरिक करतायत। मोदींनी देशवासियांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करायचं आवाहन केलं। दरम्यान आता यावरनं नागरिकांमधनं संमिश्र प्रतिक्रिया उमटतायत। कामानिमित्त बाहेर जायचं असेल तर पेट्रोल वापरावंच लागतं अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली, तर डिझेलचे दर कमी करावेत अशी मागणी ही नागरिकांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काल एक आवाहन केलं, ते म्हणजे पेट्रोल डिझेल कमी प्रमाणात वापरा, गरज असेल तेवढंच वापरा, ते टाळणं
जास्त प्रमाणात त्याचा वापर टाळा. आखाती देशामध्ये युद्ध सुरू झालं होतं आणि त्यामुळं कच्च्या तेलाचे दरही वाढले, त्यामुळे इंधन साठ्यावर देखील परिणाम झालाय. मी आता पेट्रोल पंपावरती आहे. पेट्रोल पंपावर आपण जर बघितलं तर या नागरिकांचं, वाहनधारकाचं नक्की या बाबतीत काय मत आहे ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पंतप्रधानांनी जे आवाहन केलं त्यानंतर नागरिकांना काय वाटतं ते देखील त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. पंतप्रधानांनी काल एक आवाहन केलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पेट्रोल डिझेल कमी प्रमाणात वापरा, होईल तेवढा त्याचा कमी वापर करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जेवढं सांगितलंय तेवढं आपल्याला त्यांचं म्हणजे ऐकावं लागेल. बिकॉज असं सांगता येईल आताच्या युद्धामुळे जे पेट्रोल डिझेलमध्ये जे शॉर्टेज झालं होतं त्यामागे शॉर्टेजमध्ये खूप काही काही ब्लॅकमध्ये पेट्रोल विकत होते काही काही पेट्रोल पंपावाले. आणि त्याच्यानंतर ॲज कम्पॅरेटिव्हली जे प्रायव्हेट पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपामागे दर प्रत्येकी लिटर मागे 5 रुपयाचा फरक आहे. पेट्रोल डिझेल कमी वापरणं शक्य आहे? नाही, पेट्रोल डिझेल कमी वापरणं शक्य नाहीये. कारण की लोकांचा अजून काही इलेक्ट्रॉनिक व्हेकलवर जेवढा पाहिजे तेवढा विश्वास नाहीये. त्याच्यामुळे लोक डायरेक्ट पेट्रोल आणि डिझेलच्याच गाड्या वापरतात. ते आपल्यासाठी चांगलं आहे, फ्युचरसाठी चांगलं आहे. तो आता सध्या पेट्रोल डिझेल शॉर्टेज आहेत ना, त्याच्यामुळे ना आपला जास्त गरज कुठं आहे ना तिथे वापरायचे सर. जनरली कमी वापर होत नाही. जो यूज करायचा तो यूज करावाच लागतो. नक्कीच नागरिकांचं म्हणणं आहे की कामानिमित्त घराच्या बाहेर पडावंच लागतं. जर पडावं लागेल तर मग पेट्रोल डिझेल कमी वापरून काम कसं करायचं असा देखील प्रश्न आहे. पेट्रोल डिझेलचे जे भाव गगनाला भिडले ते देखील कमी करावं असं देखील नागरिकांची विनंती पंतप्रधानांना आहे. मात्र अतिरिक्त वापर जर होत असेल तर तो टाळावा असं देखील नागरिकांचं म्हणणं आहे. अविनाश कानडे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर.